आखाती देशातील युद्धांमुळे इंधनाची टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे शहरातील पेट्रोल पंपाबाहेर इंधन भरण्यासाठी रांगा लागल्या असून यामुळे पोलीस प्रशासनाला सुद्धा कामाला लावण्यात आले. शहरामध्ये इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गेल्या 2 दिवसापासून शहरामध्ये पेट्रोल पंपावर इंधनासाठी गर्दी दिसून येते. त्यातल्या त्यात काही पंप तर बंदच असल्यामुळे दुसऱ्या पंपावर ताण पडत असल्याने गर्दीची परिसीमा ओलांडून इंधनासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचं चित्र शहरामध्ये दिसतंय. तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुरवठा विभागानं गुरुवारी दुपारी वाहनांना टँक फुल करण्याऐवजी निर्धारित मापात आणि रुपयांमध्ये डिझेल आणि पेट्रोल देण्याबाबतचा आदेश जारी केलेत. आखाती देशामधल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे इंधनाची टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवेने शहरामध्ये नागरिक गरजेपेक्षा जास्त इंधन घेताना दिसून येत असल्यामुळे पोलीस प्रशासनाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागलाय. यावेळी पुरवठा विभागाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून दुचाकींना 200 रुपये तर 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना 2000 रुपयापर्यंत इंधन देण्यात यावं. त्याचप्रमाणे कॅन बाटल्या यामध्ये इंधन देण्यास मनाई आहे. तसेच इमर्जन्सी सेवा, रुग्णवाहिका आणि इतर तातडीच्या सेवांना प्राधान्य देण्यात येण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता हे आदेश सर्वांना समान इंधन मिळावे यासाठी देण्यात आले. त्यामुळे पेट्रोलियम कंपनी, विक्रेते, नागरिकांनी समन्वय ठेवावा असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितलंय. की सर्वांनी रांगेत उभं राहायचं आहे, सर्वांना पेट्रोल मिळणार आहे, कोणी घाई गर्दी करायची नाही आणि सर्वांनी जे 2 व्हीलर्स आहे त्याच्यामध्ये 200 रुपयाचंच पेट्रोल भरून घ्यायचं आहे आणि जे 4